आजचा क्लास आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि रिव्हिजन प्रियांका मॅडम घेणार आहेत. ओके, तर प्रियांका मॅडम तुम्ही चालू करू शकता तुमचं पीपीटी. चेक करा मुलांना दिसते का वगैरे, अँड देन तुम्ही कंटिन्यू करा. ओके. ओके. सगळ्यांनी सांगा मला पीपीटी दिसते का तुम्हाला एकदा? सगळ्यांना पीपीटी विजिबल आहे? ओके. आणि माझा आवाज सुद्धा क्लिअर आहे का? ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ कम्प्युटर. तर आज आपण कम्प्युटरचे काही इन्फॉर्मेशन, कम्प्युटरमध्ये काय काय असतं, काय पार्ट्स असतात, कसं इन्स्ट्रक्शन कम्प्युटर घेतं, कसं आपल्याला आउटपुट देतं, आपल्याला कसं त्याचं रिझल्ट भेटतं, ते सगळं आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपण सगळे रिव्हिजन करणार आहोत. ओके, तर चला मी पीपीटी शेअर करते. आता आपला आज लेक्चर आहे कम्प्युटर. ओके, तर कम्प्युटर लेक्चर आहे. तर चला मला कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर? तर कम्प्युटरचा लेक्चर आहे, कम्प्युटर शिकतोय, तर आपल्याला त्याची डेफिनेशन तर माहित असायला पाहिजे. ओके, तर चला कोण सांगणार मला कंप्यूटर म्हणजे काय, व्हाट इज मीन बाय कंप्यूटर? हम लोग आज कंप्यूटर के बारे में पढ़ रहे हैं, तो हम लोगों को कंप्यूटर की डेफिनेशन भी चाहिए ना. तो क्या डेफिनेशन होगी कंप्यूटर की, कौन बताएगा मुझे? चलिए, क्या करता है? सिंपल डेफिनेशन बताइए, आपको जो आता होगी वही. जे तुम्हाला कम्प्युटर बद्दल जे माहित असेल ते तुम्ही सांगा. कम्प्युटर काय करतं ते सांगितलं सुद्धा मला चालेल. ओके, चला कोणाला कोण सांगेल, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर? पटकन चला, कोण सांगेल? ओके, सायली सांग बा, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर? तुला कम्प्युटर बद्दल काय माहिती आहे? माइक ऑन कर. ओके. Miss, हाँ, computer is a mechanical device which helps us to understand all the logical and technical things in it. ओके. तर कम्प्युटर काय आहे? एक मशीन आहे. तर ते आपल्याला, आपण त्याच्यावर काय करतो, प्रोसेस करतो, काही कॅल्क्युलेशन वगैरे करतो, काही ऑपरेशन्स करतो. आणि त्याच्यामध्ये कशावर, बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन, त्याला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात ना, तर तेव्हा ते काहीतरी परफॉर्म करतं. तर कम्प्युटर इज अ मशीन or a device that performs process calculations and operations based on instructions. तो कंप्यूटर क्या है? एक मशीन है और डिवाइस है. जैसे हमारा मोबाइल वगैरह है ना डिवाइस, वैसे वो कंप्यूटर भी एक डिवाइस है. उस पर क्या कर सकते हैं हम लोग, कैलकुलेशन कर सकते हैं और डिफरेंट डिफरेंट टाइप के ऑपरेशन कर सकते हैं. जैसे आप लोगों को गूगल से कुछ इंफॉर्मेशन सर्च करनी है वो भी कर सकते हैं, गेम खेलना है तो वो भी खेल सकते हैं आप लोग. तो ये सब जो ऑपरेशंस है यानी और डिफरेंट डिफरेंट प्रोसेस है, कैलकुलेशन है, वो हम लोग कंप्यूटर पर करते. पर इसको क्या देना पड़ता है, बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन. उसको इन्स्ट्रक्शन देणे पडते हे, त्याला इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात, तेव्हाच ते परफॉर्म करणार. तुम्ही काहीतरी सर्चचं टॅब दाबता, की दाबता, तेव्हा ते एंटर करता, तेव्हा ते एंटर होतं ना, तेव्हा इन्फॉर्मेशन येते ना कम्प्युटरवर. जेव्हा तुम्ही कीबोर्डनी एंटरचं की दाबता तेव्हा इन्फॉर्मेशन आपलं सर्च होतं, म्हणजे तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय. मीन्स आप लोग इंस्ट्रक्शन दे रहे हो. आप लोग जब कीबोर्ड का एंटर का जो की है वो टैप करते हो, तब आपको जो इन्फॉर्मेशन चाहिए वही आता है ना गूगल पे. तो वैसे उसको इंस्ट्रक्शन देना पड़ता है, तसं त्याला इंस्ट्रक्शन द्यायला लागतं. कम्प्युटर इज अ मशीन और अ डिवाइस
that performs process calculations and operations based on instruction. तो अब हम लोगों ने देखा what is mean by computer, आप लोगों ने बताया भी मुझे. अब इस कंप्यूटर के आप लोगों को पार्ट भी पता होना चाहिए. माहित असतील सगळ्यांना कम्प्युटरचे पार्ट्स. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ कम्प्युटर. तर यार कम्प्युटरचे डिफरंट पार्ट्स माहिती आहेत सगळ्यांना. यस, माउस, कीबोर्ड, सीपीयू. यस यस, वेरी गुड. तो सब लोगों को पता है. तो ये जो माउस, कीबोर्ड, मॉनिटर, सीपीयू और क्या क्या होता है, स्पीकर्स, हार्ड डिस्क. यस यस, ये सब क्या है, उसके पार्ट्स है. तो आज हम इनके ही बारे में पढ़ने वाले हैं. याच्याच बद्दल आज आपण शिकायचं आहे. ओके. तर आज आपण पहिले बघूया कम्प्युटरची ब्लॉक डायग्राम बघायची कम्प्युटरची. ओके. तर चला मी स्क्रीन प्रेझेंट करते. तो फर्स्ट हम लोग देखेंगे ब्लॉक डायग्राम ऑफ कंप्यूटर. ओके. देखिए आपको यहाँ पे क्या दिखाई दे रहा है. 3 बक्से दिखाई दे रहे. बॉक्स दिसताय सगळ्यांना, दिसतायत ना. तर काय लिहिलं त्याच्यामध्ये, एक इनपुट डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस आहे, सिस्टीम युनिट आहे. ओके. सप्लाय दिलाय, टू लोड दिले. तो काय है, ही सिंपल ब्लॉक डायग्राम है. ये जो दिखाई दे रही है ना ब्लॉक डायग्राम, ये सिंपल ब्लॉक डायग्राम है. इसमें क्या दिखाई दे रहा है, एक इनपुट है, इनपुट यूनिट है, आउटपुट यूनिट है, सिस्टम यूनिट है. उसको आपको सप्लाई देना पड़ता है. कौन से भी डिवाइस को आपको सप्लाई देना पड़ता है ना. बिना सप्लाई का कुछ हो नहीं सकता. आपको प्लग तो करना पड़ता है ना, स्विच में प्लग लगाना पड़ता है ना, तभी ऑन होता है कंप्यूटर हमारा. जर तुम्ही स्विच बोर्ड मध्ये जर कम्प्युटर लावला, त्याचं हे पिन नाही लावली तुम्ही प्लग मध्ये, तर तुमचा कम्प्युटर काय चालूच नाही होणार. तर पहिले सप्लाय पण द्यायला लागेल त्याला. आणि टू लोड म्हणजे जे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, आप लोगों को जो इन्फॉर्मेशन आउटपुट जो आपको चाहिए वो वहां से मिलेगा. तो देखिए यहाँ पे क्या दिया है, इनपुट यूनिट, सिस्टम यूनिट और आउटपुट यूनिट. तो ये इन सब के बारे में आज हमको पढ़ना है. क्या है इनपुट यूनिट, क्या है आउटपुट यूनिट, व्हाट इज मीन बाय इनपुट यूनिट, व्हाट इज मीन बाय आउटपुट यूनिट, वो क्या फंक्शन करते हैं, उनका क्या फंक्शन आहे, त्यांचं काय फंक्शन आहे ते आपल्याला बघायचंय. सिस्टम युनिट काय आहे ते सगळं आपल्याला बघायचंय. ओके. तर ही सिंपल डायग्राम आहे. तर आपल्याला ह्याचा अजून नेक्स्ट पेजवर ही थोडं त्याला एक्सप्लेन केलंय. जी सिस्टम युनिट आहे त्याला त्यांनी हे केलंय, थोडं डिटेल मध्ये सांगितलंय. सिस्टम युनिटला डिटेल मध्ये त्यांनी काय बोलतात, त्यांनी एक्सप्लेन केलं. ओके. तर चला आपण या डायग्राम बद्दल आज स्टडी करूया. द ब्लॉक डायग्राम ऑफ कंप्यूटर. मेनली computer system consists of 3 parts that are central processing unit, input device and output device. इथे आपण बघितलं जे ब्लॉक डायग्राम आहे ते 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालंय ना. 3 पार्ट्स मध्ये, त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहे. कोणसे, इनपुट युनिट आहे, आउटपुट युनिट आहे आणि सिस्टम युनिट. याने सिस्टम युनिट म्हणजेच काय, सीपीयू. इथे त्यांनी डिटेल मध्ये सांगितले. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तुमचा सीपीयू आहे, जो तो काय सिस्टम युनिट आहे. ओके. तर बघा, इनपुट युनिट आणि आउटपुट युनिट काय फंक्शन करतं ते आपण बघूया आता. इनपुट यूनिट क्या फंक्शन करता है और आउटपुट यूनिट क्या फंक्शन करता है, वो हम लोग देखने वाले. ओके. तो इनपुट यूनिट वो क्या करता है, प्रोवाइड्स द डेटा टू द कंप्यूटर. जो कुछ कंप्यूटर को डेटा चाहिए वो इनपुट युनिट क्या करता है, प्रोवाइड करता है. जे काही कंप्यूटरला लागतं, जे इन्स्ट्रक्शन, आता तुम्हाला काही सर्च करायचं असेल, तुम्हाला आता व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर गुगलवर सर्च करायचं असेल, तर तुम्ही जे इन्स्ट्रक्शन, इनपुट म्हणजे तुम्ही इनपुट आहात, तुम्ही जे टाईप करतायत ना कीबोर्डवर, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, ते तुम्ही इनपुट देतायत. कशाला, कम्प्युटरला काय देतायत, इनपुट देतायत. आणि नंतर तो काय करणार, सीपीयू मध्ये त्याचं प्रोसेसिंग करणार, इन्स्ट्रक्शन्स देऊन सगळे त्याचे काय करणार, त्याच्यावर ऑपरेशन करून काय करणार, सर्च करणार. आणि आउटपुट काय येणार, आउटपुट युनिट मधून काय येणार, आउटपुट बाहेर येणार. म्हणजे त्याचं जे डेफिनेशन आहे ते तुम्हाला आउटपुट यूनिट मधून बाहर मिलेल. ओके. तो इनपुट यूनिट में आप लोग सर्च करोगे व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, तो ये आप लोगों ने उसको इनपुट दिया है. क्या दिया है, इनपुट दिया है.
आपको क्या चाहिए, इस क्वेश्चन का आंसर चाहिए। तो आप लोगों ने लिखा कि व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, और इस पर अब वो जो कंप्यूटर है वो सर्च करेगा ना गूगल पे, तो मीन्स उस पर ऑपरेशन करेगा, उसको डेफिनेशन ढूंढनी है, तो उस पर वो क्या करेगा, ऑपरेशन करेगा। और बाद में जो आउटपुट यूनिट है उसमें से हम लोगों को जो आंसर मिलेगा, जो डेफिनेशन मिलेगा, वो आउटपुट यूनिट होगा हमारा, वहां से आपको आउटपुट मिलेगा। तो इनपुट यूनिट क्या है, प्रोवाइड्स दी डेटा टू द कम्प्युटर, ये कम्प्युटर को क्या करता आहे, डेटा प्रोव्हाइड करते, म्हणजे जे इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचं असेल ते कम्प्युटरला तो देतो, या इनपुट युनिट मधून दिलं जातं. इट टेक्स इन्फॉर्मेशन इनसाइड कम्प्युटर by so many devices such as computer, such as keyboard, mouse, etc. तो मैंने अभी बताया वो जो इंफॉर्मेशन कंप्यूटर को देता है, किससे देता है वो, कौन से डिवाइस से देता है। अब हमने टाइप किया व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, किससे हम लोगों ने उसको इंफॉर्मेशन दिया, वो कीबोर्ड से दिया ना, कीबोर्ड से हम लोग टाइप करते. तर काय सांगितलंय, इट टेक्स द इंफॉर्मेशन इनसाइड द कंप्यूटर. ये इनपुट डिवाइस क्या करता, इनपुट क्या करता है, ये इंफॉर्मेशन क्या करता है, अंदर लेता है, कंप्यूटर को देने के लिए अंदर लेता है. किससे, कीबोर्ड से. कीबोर्ड से इंफॉर्मेशन, कीबोर्ड यानी माऊस, जे तुम्ही इनपुट डिवाइस आहे, इनपुट डिवाइस म्हणजे ज्याने तुम्ही इंस्ट्रक्शन देतात त्याला, जिस डिवाइस से आप लोग उससे इंस्ट्रक्शन देते हो, वैसे कीबोर्ड से देते हो, टाइप करके व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, कीबोर्ड से दिया आप लोगों ने इंस्ट्रक्शन. वैसे आप लोगों को कुछ गाना वगैरह प्ले करना आहे, सॉन्ग वगैरे प्ले करायचं असेल तर तुम्ही माऊसचं बटन क्लिक करता ना, तर ते सुद्धा माऊसने सुद्धा तुम्ही इनपुट देऊ शकता. तर इनपुट युनिट काय, इन्स्ट्रक्शन तो काय करतो, आतमध्ये घेतो इनपुट युनिट मधून आणि कम्प्युटरला देतो. ओके, झालं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय, आउटपुट युनिट. लास्टला काय दिलंय, आउटपुट युनिट. तो दिस यूनिट एक्सेप्ट द डेटा फ्रॉम दी कंप्यूटर, और ये यूनिट क्या करता है, कंप्यूटर से आप लोगों को, अब आप लोगों ने सर्च, आप लोगों ने टाइप किया कि व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, आपको अब इसका आंसर देना पड़ेगा कंप्यूटर को. तो वो क्या करता है, आउटपुट यूनिट कंप्यूटर से आंसर को क्या करता है, एक्सेप्ट करता है, लेता है. आपको देना है ना कंप्यूटर से ये डेफिनेशन, तर तुम्हाला आन्सर द्यायलाच लागेल व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर. मग तो आउटपुट युनिट काय करतो, कम्प्युटर मधून तो जे आन्सर आलंय ते कम्प्युटर मधून आन्सर घेतो तुम्हाला देण्यासाठी. रिझल्ट ऑफ इंफॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ प्रिंटर, आणि जे इंफॉर्मेशनचा रिजल्ट, जो आप लोगों को इंफॉर्मेशन चाहिए वो किसके फॉर्म में होता है, प्रिंटर के फॉर्म में. आपको स्क्रीन पे दिखता है ना, स्क्रीन पे भी दिखता है. कभी कभी आप लोग प्रिंट करना चाहते हो, पेपर पर आपको प्रिंट करना चाहते हो, जो आप लोगों को कुछ नोट्स वगैरह है, वो किसके फॉर्म में होता है, रिझल्ट प्रिंटर के फॉर्म में होता है. तर आता तुम्हाला हे सगळं रिझल्ट व्हॉट इज मेन बाय कम्प्युटर ते तुम्हाला कुठे दिसतं, स्क्रीनवर दिसतं ना. कधी कधी स्क्रीनवर दिसतं, कधी कधी तुम्हाला जर नोट्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही प्रिंट करता पेपरवर, तर प्रिंटच्या रूपामध्ये भेटतं. तो समझा आप लोगों को इनपुट यूनिट और आउटपुट यूनिट. तो ये दो पार्ट्स हो गए. अब लास्ट पार्ट कौन सा रहेगा हमारा, ये जो सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट है, इसके बारे में हम लोग अब पढ़ेंगे. तो सीपीयू, इसका फुल फॉर्म क्या है, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट. ओके, क्या है, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट. तो देखिए यहाँ पे उसमें आप लोगों को दो बॉक्स दिखाई दे रहे, तुम्हाला इथे दोन बॉक्स दिसत आहे सीपीयू मध्ये. तर सीपीयू मध्ये हे जे सीपीयू आहे ह्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात, एएलयू आणि सीयू. आता व्हाट इज मीन बाय एएलयू एंड व्हाट इज मीन बाय सीयू. तो ये एएलयू और सीयू क्या है, पहले इसका फुल फॉर्म देखते चले. तो एएलयू, एएलयू यानी अरिथमेटिक लॉजिक यूनिट. क्या है, अरिथमेटिक लॉजिक यूनिट. एंड सीयू यानी कंट्रोल यूनिट. क्या है, कंट्रोल यूनिट. क्या है एएलयू, क्या, एएलयू चा फुल फॉर्म काय, अरिथमेटिक लॉजिकल युनिट, आणि सीयू चा काय, कंट्रोल यूनिट. ओके, तो हम लोग देखते हैं इसके फंक्शंस. व्हाट इज मीन बाय एएलयू, मीन्स इसके फंक्शन क्या है एएलयू के, सीयू के क्या फंक्शन है, यांचे फंक्शंस काय ते आपण बघूया. अब हम लोगों ने देखा एएलयू का फुल फॉर्म क्या है, अरिथमेटिक लॉजिक यूनिट. तो आप लोगों को इससे, इस वर्ड से कुछ पता चला, एएलयू अरिथमेटिक
लॉजिक यूनिट, अरिथमेटिक यानी जो हमारे मैथमेटिक्स में यूज होता है ना, ऑपरेशन, प्लस माइनस, सब्ट्रैक्शन, एडिशन, सब्ट्रैक्शन, डिवीजन, मल्टीप्लिकेशन, ये जो हम लोग करते हैं इसको क्या बोलते हैं, अरिथमेटिक ऑपरेशन भी कहते हैं. क्या कहते हैं, अरिथमेटिक ऑपरेशन. तर जे सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे करता, तुमचं जे कॅल्क्युलेटर वगैरे आहे माऊसवर, सॉरी कम्प्युटरमध्ये जे कॅल्क्युलेशन तुम्ही करता, तर ते कोण हँडल करतं. जर तुम्हाला कॅल्क्युलेटर तुम्ही ओपन केला कम्प्युटरमध्ये, स्क्रीनवर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन केला, आता तुम्ही लिहिलं 5+3 = आपल्याला माहिती आहे 8 आहे, तर त्याला आन्सर द्यायचं आहे आपल्याला, 5+3 = 8. तर जे आपण इन्स्ट्रक्शन दिलंय 5+3, जे मॅथ्सचं इन्स्ट्रक्शन दिलंय ते कोण हँडल करतं, ALU, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्याच्यामध्ये काय होतं, सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन असतात, प्लस ऍडिशन, जे सुद्धा काही मॅथ्सचं काही ऑपरेशन्स असतील ते कुठे होतं, ALU मध्ये प्रोसेस होतं. तो आप लोग जब विंडो टैब अपने लैपटॉप पे या किस पर भी कैलकुलेशन ओपन करते, कैलकुलेटर ओपन करते हो, आप लोगों को आंसर चाहिए 18/3, ऐसे कुछ कैलकुलेशन आप लोगों को करना है. तो ये जो कैलकुलेशन का आंसर आप लोगों को देना है 18+3, इसका आंसर आप लोगों को कंप्यूटर देगा, पर कैसे देगा, तो वो पहले इंस्ट्रक्शन इनपुट यूनिट से इंस्ट्रक्शन किसको देगा, CPU को देगा. किसको देगा, CPU को देगा. CPU में कौन हैंडल करेगा, ये जो अरिथमेटिक मैथमेटिकल ऑपरेशन है ये कौन हैंडल करेगा, ALU, क्योंकि ये मैथमेटिकल ऑपरेशन हैंडल करता है. ते सगळे मैथमेटिकल ऑपरेशन असतात, प्लस ऍडिशन सबट्रैक्शन, हे ALU मध्ये होतं. और उसके बाद आपको वो आउटपुट देगा. सॉरी, तो ALU में क्या होता है, सब मैथमेटिकल ऑपरेशन होता है, सगळे ऍडिशन वगैरे काय असेल ते ALU मध्ये होतं, अरिथमेटिक लॉजिक युनिट. एंड CU क्या है, कंट्रोल यूनिट. कंट्रोल यूनिट यानी अब जो इंस्ट्रक्शन हम लोग दे रहे हैं उसको कंट्रोल भी करना पड़ेगा ना, कंट्रोल भी करना पड़ेगा, तो ये काम कौन करता है, कंट्रोल यूनिट करता है. तर जर कंट्रोल युनिटचं काम काय आहे, कंट्रोल ऑल द ऑपरेशन और इंस्ट्रक्शन. जो सब हम लोगों ने इंस्ट्रक्शन वगैरह दिया होगा और उसमें जो ऑपरेशन होते होंगे उसको कंट्रोल करने का काम कौन करता है, कंट्रोल यूनिट. कौन करता है, कंट्रोल यूनिट. इट कंट्रोल्स ऑल द एक्टिविटीज और ऑपरेशन विच परफॉर्म इनसाइड द कंप्यूटर सिस्टम. जो कंप्यूटर सिस्टम के अंदर जो भी ऑपरेशन्स होता है वो कोण कंट्रोल करता है, कंट्रोल युनिट. म्हणजे CPU मध्ये जे आतमध्ये कम्प्युटरमध्ये जे सगळं काही ऑपरेशन होत आहे, जे तुमचं गुगल सर्चचं असू दे नाहीतर मॅथमॅटिकल ऑपरेशनचं असू दे, कुठलीही इन्स्ट्रक्शन तुम्ही दिले ती सगळी कंट्रोल करण्याचं काम कौन करता, CU, कंट्रोल यूनिट. तो समझा आप लोगों को ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम में कौन से 3 पार्ट्स होते हैं, इनपुट यूनिट, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट एंड आउटपुट यूनिट. सिस्टम यूनिट यानी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट. ओके, सगळ्यांना कळालं, एक मिनिट मला बघू द्या, सगळ्यांना कळालं का. ओके, चला आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. सबको समझ में आया, ओके. तो अब हम लोग देखेंगे व्हाट इज डिवाइस. द डिवाइस काय, ओके, बघायचं आता डिवाइस. आता मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटरला आपण काही इन्स्ट्रक्शन वगैरे देतो, इन्स्ट्रक्शन देतो आणि कंप्यूटर आपल्याला त्याचा आउटपुट देतो. मैंने अभी बताया आप लोगों को कि आप लोग कंप्यूटर को एक इंस्ट्रक्शन देते हैं और उसका रिजल्ट वो आप लोगों को आउटपुट भी देता है. तो ये कैसे आप लोग उसको कैसे इंस्ट्रक्शन देते हो, किसकी वजह से आप लोग उसको इंस्ट्रक्शन दे पाते हो और कैसे वो आप लोगों को आउटपुट देता है. तर आपण जे इन्स्ट्रक्शन देतो कम्प्युटरला ते कसं देणार आपण इन्स्ट्रक्शन, काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो त्याला, काहीतरी त्याला जॉईन केलेलं असू शकतं. कम्प्युटरला काय आपण असंच नाही इन्स्ट्रक्शन देऊ शकत, काहीतरी असेल तिथे डिव्हाइस वगैरे, तर ते जिथे जे यूज करतो त्याला काय बोलतात, डिव्हाइस. ज्याने आपण त्याला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो आणि जसं तो आपल्याला आउटपुट देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जे एक असतं त्याला काय असतं, डिव्हाइस. डिव्हाइसचा यूज करून आपण काय करतो, त्याला इनपुट देऊ शकतो आणि आउटपुट पण आपल्याला मिळू शकतं. तर व्हॉट इज डिव्हाइस, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज
the components which are attached to the computer to enter the data and get the desired result. अभी मैंने बताया डिवाइस क्या है, जिससे आप लोग कुछ उसको कंप्यूटर को कुछ इंस्ट्रक्शन दे सकते हो, मीन्स एंटर करके, सॉरी डेटा एंटर करके आप लोग उसको इंस्ट्रक्शन दे सकते हो, और उसका जो रिजल्ट है वो आपको मिलेगा. वो किस पे मिलेगा? वो रिजल्ट भी आपको किस पर तो शो करेगा ना, यानी प्रिंटर में मिलेगा. प्रिंट करून पेजेसवर प्रिंट करून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकतं. तर प्रिंटर पेजला प्रिंट करण्यासाठी आपण काय यूज केलं? प्रिंटर यूज केला ना. तो एक काय झाला? डिव्हाइस झाला. आणि तुम्ही जर इन्फॉर्मेशन, तुम्हाला व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, जी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे एंटर केली ती कशाने केली? कीबोर्डनी केली. तो कीबोर्ड काय है? तो इनपुट डिवाइस है. काय है? इनपुट डिवाइस है. तो देखिए जो डिवाइस है वो क्या होता है? डिवाइस आप लोगों को सर्च करना है व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, वही हम लोग एग्जांपल लेते हैं व्हाट इज मीन बाय कंप्यूटर. तो कंप्यूटर आप लोगों को एंटर करना है, तो आप लोग ये डेटा, ये जो डेटा ये एंटर करोगे, किससे करोगे? व्हाट इज मीन बाय डेटा, व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, कीबोर्ड से. व्हाट इज मीन बाय कीबोर्ड, व्हाट इज मीन बाय कंप्यूटर, ये आप लोग कीबोर्ड से एंटर करोगे. तो ये वो क्या हो गया? डिवाइस है ना, कीबोर्ड, जिसे आप लोग ने उसको इंस्ट्रक्शन दिया, और उसका रिजल्ट आप लोगों को पेपर पे मिलेगा प्रिंट करके. तो वो पेपर कैसे प्रिंट होगा? प्रिंटर से प्रिंट होगा ना. तो प्रिंटर भी क्या होगा? एक डिवाइस हो गया. तो ये जो इंस्ट्रक्शन देने का काम करते हैं और हम लोगों को आउटपुट जिससे मिलता है, उसको क्या मिलता है? उसको क्या बोलते हैं? डिवाइस. जिथून आपण इन्स्ट्रक्शन देतो, ज्याने आपण इन्स्ट्रक्शन देतो आणि आपल्याला ज्याच्यातून आउटपुट मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते, त्याला काय बोलतात? डिवाइस बोलतात. काय बोलतात? डिवाइस बोलतात. त्या डिवाइसचे पण दोन पार्ट्स असतात. उस डिवाइस के भी दो पार्ट्स होते हैं. कौन से होते हैं? इनपुट डिवाइस और आउटपुट डिवाइसेस. कौन से होते हैं? इनपुट डिवाइसेस और आउटपुट डिवाइसेस. अब इनपुट, इनपुट का आप लोगों को मैंने पहले ही मीनिंग बताया. इनपुट यानी जो इंस्ट्रक्शन देता है, क्या देता है? इंस्ट्रक्शन देता है, उसको क्या बोलते हैं? इनपुट देते बोलते हैं. और आउटपुट यानी जिससे हम लोगों को इंफॉर्मेशन मिलती है, रिजल्ट मिलता है, उसको क्या बोलते हैं? आउटपुट बोलते हैं. तर तुम्हाला इनपुट आणि आउटपुट मी आधीच सांगितलं. इनपुट म्हणजे काय? जिथून आपण इन्स्ट्रक्शन देतो त्याला, कम्प्युटरला. आणि आउटपुट म्हणजे काय? जिथून आपल्याला रिझल्ट भेटतं, त्याचं इन्फॉर्मेशन मिळतं. त्याचा इनपुट डिवाइस. आता त्याचे डिवाइस कुठले असणार? इनपुट द्यायला आपण कुठले डिवाइस यूज करणार? कौन से डिवाइस हम लोग यूज करेंगे इनपुट देने के लिए? चलिए कौन बताएगा मुझे? कौन से डिवाइसेस हम लोग इनपुट देने, इंस्ट्रक्शन देने के लिए? ओके, कीबोर्ड. वेरी गुड, कीबोर्ड. और बताइए कौन से जो डिवाइसेस है जिससे हम लोग सिर्फ कंप्यूटर को इंस्ट्रक्शन दे सकते हैं? ओके, माउस. वेरी गुड. ओके, माउस. उसके बाद और बताइए किससे दे सकते हैं? नो, सीपीयू नहीं. सीपीयू तो ये मेन कंट्रोलर है, वो तो सब प्रोसेसिंग करता है. सीपीयू नहीं हो सकता. सीपीयू हे सगळं ऑपरेशन करतं. जे इन्स्ट्रक्शन आपण देतो त्याच्यावर ऑपरेशन कोण करतं? सीपीयू करतं. मग तो नाही इनपुट आहे, नाही आउटपुट आहे. तो मेन डिवाइस आहे. सांगा अजून कुठले असतील? प्रिंटर इज अ आउटपुट, जिससे हम लोगों को रिजल्ट मिल रहा है पेजेस प्रिंट करके, इसलिए वो प्रिंटर. चलिए बताइए. ओके, स्पीकर इज अ आउटपुट डिवाइस है. ओके, द कीबोर्ड मॉनिटर इनपुट डिवाइस है. वेरी गुड, इनपुट डिवाइस है. तो देखिए अब हम लोग देखते हैं इनपुट डिवाइस के बारे में. चलिए, तो अब इनपुट, व्हाट इज मीन बाय इनपुट डिवाइसेस? It is an electromechanical device that can be used to enter the data and instructions to the computer. तो ये क्या है? एक इलेक्ट्रोमैकेनिकल डिवाइस है. यानी कौन सा इलेक्ट्रोमैकेनिकल? यानी इलेक्ट्रिक. जो कीबोर्ड वगैरह है वो जो हमारा इलेक्ट्रिक है ना, इलेक्ट्रिकल डिवाइस है ना वो सब. तो ये क्या होते हैं? इलेक्ट्रोमैकेनिकल डिवाइस होते हैं. और ये किसके लिए यूज होते हैं? डेटा एंटर करने के लिए या इंस्ट्रक्शंस कंप्यूटर को देने के लिए. जो डिवाइस यूज करते हैं उसको क्या बोलते हैं? इनपुट डिवाइसेस. ते हे काय आहेत? इलेक्ट्रोमेकॅनिकल डिवाइस आहेत.
ज्याचा यूज कशासाठी होतो, आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील कम्प्युटरला आणि तुम्हाला जे काही डेटा एंटर करायचे असतील ते एंटर करायचं काम कोण करता है, इनपुट डिवाइस। तो देखिए यहाँ पे कौन से इनपुट डिवाइस है, चलिए हम लोग देखते। कौन बताएगा ये, इसे क्या बोलते हैं, कोण सांगणार मला? चला, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट असतील ना, छोटे छोटे, फर्स्ट सेकंड थर्ड, चला मला सांगा, तुम्हाला माहित असतील हे काय, क्या बोलते हैं इसको? जिसको आता है वो नाम लिखिए चैट बॉक्स में, ज्याला येतं त्यांनी नाव लिहा चैट बॉक्स मध्ये। क्या बोलते हैं इसको, जो स्क्रीन पे? ओके, अनिकेत सांग बाळा, काय बोलतात त्याला? कीबोर्ड. कीबोर्ड। तर तुला माहिती आहे कीबोर्डचा काय यूज आहे? कीबोर्ड कशासाठी आपण वापरतो? टायपिंग. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड। तर माइक ऑफ करा। तर कीबोर्ड बघा, आपल्याला अनिकेतने सांगितलं, आप लोगों को अनिकेत ने बताया, इसका क्या नाम है, कीबोर्ड। तो कीबोर्ड का यूज भी उसने बताया, टाइपिंग के लिए, कुछ डेटा वगैरह टाइप करने के लिए, एंटर करने के लिए। इस किसका यूज करते हैं हम लोग? कीबोर्ड का यूज करते हैं। अब नेक्स्ट कौन सा इनपुट डिवाइस आहे, कोण सांगणार मला याचं नाव? जे तुम्हाला दिसतंय, कोण सांगणार मला? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, ज्यांना माहितीये त्याला काय बोलतात। ओके, सब लोगों ने बता ही दिया, माउस बोलते उसे। ओके, तो मला कोण सांगणार माउसचा हे फंक्शन काय सांगणार, कशासाठी यूज होतो माउस? गौरव, गौरव माइक ऑन कीजिए। माउस का यूज बताइए, किसके लिए यूज होता है, फंक्शन क्या है माउस का? बताइए। ओके, माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट कोण सांगणार मला? साहिल, तू सांग बाळा, माउसचा यूज काय आहे? ओके, टू क्लिक एंड स्क्रोल, वेरी गुड। पता है सब लोगों को इसका मतलब, सगळ्यांना माहिती आहे माउसचा यूज काय आहे? तर माउस इट इज अ बेसिकली पॉइंटिंग डिवाइस। हा माउस का है, बेसिकली पॉइंटिंग डिवाइस है। ये पॉइंटिंग डिवाइस है जो पॉइंट करता है, आप लोगों को जिस पर क्लिक करना है, क्लिक करने का काम तो करता है, पर सबसे पहले वो क्या करता है, पॉइंट करने का काम करता है। जो पॉइंटर होता है उसका कर्सर, वो क्या करता है, पॉइंट करने का काम करता है। तुम्हाला माहिती आहे ते क्लिक करायचं काम करतं, पण पॉइंट करायचं सुद्धा काम करतं ते, जे तुम्हाला पाहिजे। तुम्ही तिथे कसं जाणार, कर्सर घेऊन जाणार ना, तुम्हाला क्लिक करायचं ते माहिती आहे, पण पहिले तो पॉइंट करेल ना। तो यूज टू कंट्रोल कर्सर मूवमेंट ऑन मॉनिटर। और क्या काम करता है वो, जो कर्सर होता है उसका, वो मॉनिटर, उसका मूवमेंट मॉनिटर पे कंट्रोल करने का काम भी कौन करता है, माउस करता है। माउस काय करता है, जे कर्सर दिसतं ना तुम्हाला मॉनिटरवर हालताना, पॉइंटर असं ॲरो सारखं, तर त्याला कंट्रोल, त्याला त्याची मूवमेंट कोण हे करतं, कंट्रोल करता, माउस। कौन करता, माउस। नेक्स्ट कौन सा है, इसे क्या बोलते हैं, माइक्रोफोन। क्या कहते हैं, माइक्रोफोन। तो इट इज कॉमनली यूज ऑडियो इनपुट डिवाइस इन कंप्यूटर। तो हे काय है, ऑडियो इनपुट डिवाइस है। इससे आप लोग कंप्यूटर को, आपको बोलना है स्पीकर, जैसे वो आप लोगों को पता है ना, आप लोग गूगल पे सर्च करते हो, कभी कभी आप लोगों को स्पेलिंग वगैरह नहीं आते, तो आप लोग डायरेक्ट स्पीकर ऑन करते हो और जो आपको वर्ड का मीनिंग चाहिए वो बोलते हो, और उससे वो हमारा जो गूगल असिस्टंट है वो क्या करता है, इनपुट लेता है। क्या करता है, इनपुट लेता है। तर याला आपण काय बोलू शकतो, इनपुट डिवाइस। तर जेव्हा बघा तुम्हाला काही गुगलवर सर्च करायचं असेल आणि तो हार्ड वर्ड असेल, तर तुम्हाला त्याचे स्पेलिंग वगैरे येत नसेल, तर तुम्ही काय करता, प्रोनाउन्सिएशन माहिती आहे तुम्हाला पण स्पेलिंग नाही येते, तर तुम्ही काय करता, गुगल जे असिस्टंट वर हे असतं ना स्पीकर, तुम्ही तिथे क्लिक करता ना आणि बोलता माइक ऑन करून, की तुम्हाला हे वर्ड त्याचा फाइंड आउट करायचंय, आणि तुम्हाला त्याचा तो रिझल्ट देतो। तर म्हणजेच हा मायक्रोफोन काय आहे,
काय हा इनपुट डिव्हाइस आहे, जिथून तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन देतात कम्प्युटरला की मला व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर याचे आन्सर द्या. तर हे सुद्धा काय आहे, एक इनपुट डिव्हाइस आहे. जसं आता तुम्ही जे गुगल मीट वापरताय, आता हे गुगल मीट जे आपण वापरतोय, एकमेकांचा जो क्लास घेतोय, त्याच्यामध्ये जे माइक्स आहे, इनपुट कोण घेत आहे याच्यामध्ये सुद्धा? मी तुम्हाला काय एंटर करून नाही शिकवत आहे, मी तुम्हाला बोलून शिकवते ना. मैं आप लोगों को ऐसे बोल के पढ़ा रही हूँ ना, तो मेरा जो इनपुट है वो कौन ले रहा है? जो हमारा मोबाइल यानी लैपटॉप, इसका जो माइक्रो स्पीकर है वो ले रहा है ना, तो उसको क्या बोलते हैं? इनपुट डिवाइस. तर हे जे व्हिडिओ चॅटिंग, व्हिडिओ कन्फर्स, व्हिडिओ चॅटिंग, हे सगळं व्हिडिओ कॉल वगैरे जे तुम्ही बोलताय, तर ते सगळं काय आहे, त्याच्यामध्ये कोण इनपुट डिवाइस असतं? आपलं माइक्रोफोन. कोण असतं? माइक्रोफोन. उसके बाद देखिए स्कैनर. स्कैनर पता है ना सब लोगों को? स्कैनर पता है ना, पेज वगैरे स्कॅन करायचं काम करतं. तो यू कॅन प्लेस अ पेज of writing or picture in the scanner and it will send the information to your computer. तो आप लोगों को जो भी स्कैन करना होता है, तो आप लोगों को वो पेज आप लोग उस स्कैनर के अंदर डालते हैं, और जो भी पिक्चर और इंफॉर्मेशन होगा वो आपको स्कैन करना है. वो आप लोग वो क्या करता है, स्कैनर कंप्यूटर को क्या करता है, उसका इंस्ट्रक्शन सेंड करता है. मीन्स वो इनपुट दे रहा है किसको? कंप्यूटर को. तो उसका काम कौन कर रहा है? स्कैनर. स्कैनर क्या है? इनपुट डिवाइस है. और उसके बाद और क्या है, लास्ट वाला टच स्क्रीन. टच स्क्रीन म्हणजे काय? बघा, तू आजकालचे जे आपले मोबाईल्स वगैरे आहेत ते सगळे टच स्क्रीन आहेत ना. तर तुम्हाला काही टॅब वगैरे ओपन करायचं असेल तर तुम्ही फक्त एक फिंगर पॉइंट करता, फिंगर टच करता, त्याच्याने आपल्याला काय भेटतं? सगळं इन्फॉर्मेशन मिळते. तसे स्क्रीन काय, विच इज ओनली नीड्स फिंगर टच टू सप्लाई इनपुट टू द सिस्टम. तो टच स्क्रीन क्या है? इसको सिर्फ हमारे फिंगर की एक टच, जो हमारा फिंगर का टच ही चाहिए उसको, उससे हमें इन्फॉर्मेशन मिळते. जर तुम्हाला इनपुट द्यायचं असेल तर तुम्ही कसं देता? फक्त एक फिंगर टच करता. आप लोगों को इनपुट देना है मोबाइल पे, आप लोगों को सॉन्ग प्ले करना है, तो ये जो सॉन्ग प्ले का इनपुट आप लोग किससे दोगे? फिंगर टच से. इसलिए टच स्क्रीन भी क्या है? इनपुट डिवाइस है. उसके बाद देखते हैं हम लोग आउटपुट डिवाइस. ओके, तो हम लोगों ने देखा कि इनपुट जिससे जिससे इनपुट दे सकते वो सब हम लोगों ने देखा. ओके, आता आउटपुट, आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा यायला पाहिजे ना. इनपुट तो दे दिया हम लोगों ने, तो इसका रिजल्ट भी हम लोगों को आना चाहिए, इसकी इंफॉर्मेशन भी हम लोगों को मिलनी चाहिए. तो आउटपुट डिवाइस के बारे में हम लोग देखेंगे. ओके, तो व्हाट इज मीन बाय आउटपुट डिवाइस? The output devices are used to receive information from the computer, either in soft copy or hard copy. तो क्या है आउटपुट डिवाइस? तर आउटपुट डिवाइस काय आहे? तर आउटपुट डिवाइस काय करतं? त्याला इन्फॉर्मेशन आपल्याला रिझल्ट द्यायचा असतो, तर तो पहिले काय करणार? उसको हम लोगों को रिजल्ट देना है. आउटपुट डिवाइस को क्या काम है? हम लोगों को रिजल्ट देना है. जो भी हम लोगों ने इंफॉर्मेशन इनपुट पे दिया, इंस्ट्रक्शन दिया, उसका रिजल्ट हम लोगों को देना है उसको. तो पहला क्या करेगा? रिसीव द इंफॉर्मेशन फ्रॉम द कंप्यूटर. उसका काम क्या है? जो भी हम लोगों ने इंस्ट्रक्शन दिए कंप्यूटर को, कंप्यूटर में उस पर क्या किया? ऑपरेशन किए, उसका रिजल्ट फाइंड आउट कर दिया. तब आउटपुट डिवाइस को क्या करना पड़ता है? उससे वो इंफॉर्मेशन रिसीव करनी पड़ती है हम लोगों को देने के लिए. तो वो हम लोगों को कैसे मिलती है? कभी सॉफ्ट कॉपी में मिलती है, कभी हार्ड कॉपी में. सॉफ्ट कॉपी यानी आपको कंप्यूटर की स्क्रीन में मिळती आहे, दिसते ना इन्फॉर्मेशन, गुगल सर्च केल्यावर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं त्याला सॉफ्ट कॉपी बोलतात. आणि हार्ड कॉपी म्हणजे काय? तुम्ही जर प्रिंटर, तेच जर इन्फॉर्मेशन तुम्ही प्रिंटर मध्ये पेज टाकून प्रिंट केलं, ते तुमच्या हातात पेज आलं, प्रिंट केलं, त्याला काय बोलतात? हार्ड कॉपी. काय बोलतात? हार्ड कॉपी. तर आउटपुट डिवाइस काय करतं? जे काही इन्स्ट्रक्शन आपण दिले, ते इन्स्ट्रक्शन दिलेलं त्याचं जे रिझल्ट आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते कम्प्युटर कडून रिसीव्ह करतं आणि आपल्याला ते सॉफ्ट कॉपी नाहीतर हार्ड कॉपी मध्ये देतं. सॉफ्ट कॉपी आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं, आणि हार्ड कॉपी म्हणजे काय? तुमच्या हातात जर तुम्ही प्रिंट केला तर पेज, जो प्रिंटरचा पेज, प्रिंट केलेला पेज जो हातात असेल त्याला काय बोलतात? हार्ड कॉपी
बोलतात. ओके, कळालं? आता आपण बघूया हे आउटपुट डिव्हाइस कुठले कुठले. तर फर्स्ट आउटपुट डिव्हाइस आहे, कोण सांगणार मला काय आहे आउटपुट डिव्हाइस? कुठला आउटपुट डिव्हाइस आहे हा, कोण सांगणार मला? चला. ओके, सायली, कुठला आउटपुट डिव्हाइस आहे? मिस मिस माझा आवाज यायला लागलाय? हो हो. Miss, this is screen or monitor. Miss, हा, we can see all the information which we have typed in it, or we can ओके, search anything. येस, व्हेरी गुड. तर बघा, सायलीने आपल्याला सांगितलं याचं नाव काय, मॉनिटर. इसका नाम क्या, मॉनिटर. और हम लोग इस पर कुछ भी आप लोगों को जो इंफॉर्मेशन आप लोगों ने सर्च किया वो आप लोग इस पर देख सकते हो, सॉफ्ट कॉपी में भी दे सकते हो ना आउटपुट। जो इंफॉर्मेशन हम लोगों को रिजल्ट जो हम लोगों ने इंस्ट्रक्शन दिया है उसका रिजल्ट भी हम लोग इस मॉनिटर पे देख सकते हैं। तो जो इंस्ट्रक्शन दिया आप लोग, जो आपने सर्च किया, तो उसका रिजल्ट आप लोग इस मॉनिटर के स्क्रीन पे देख सकते हो। जे काही तुम्ही सर्च केलं, व्हॉट इज मीन बाय कीबोर्ड, व्हॉट इज मीन बाय माऊस, जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सर्च केलं तर त्याचं जे आउटपुट आहे, त्याचं जे रिझल्ट आहे तुम्हाला या मॉनिटरच्या स्क्रीनवर दिसतं. तर इट इज अ डिव्हाइस दॅट प्रोड्युसेस आउटपुट इन द फॉर्म ऑफ पिक्चर ऑन द स्क्रीन. आणि हे कधी कधी आपल्याला पिक्चरच्या फॉर्म मध्ये सुद्धा इनपुट आउटपुट देतं ना. तर तुम्हाला जर इमेजेस ऑफ कीबोर्ड असं तुम्ही टाकलं तर इमेजेस येतात ना. तर जे काही तुम्हाला पाहिजे इन्फॉर्मेशन ते सगळं तो या स्क्रीनवर दाखवतं. आणि इट इज लुक लाईक अ टेलिव्हिजन. टीव्ही सारखं दिसतं ना हे मॉनिटर, कशासारखं दिसतं, टीव्ही सारखं दिसतं. टीव्ही वर सुद्धा तुम्हाला सगळं काही पिक्चर्स वगैरे दिसतात. तर हे काय मॉनिटर आहे. और नेक्स्ट क्या है, कौन बताएगा मुझे क्या है नेक्स्ट? यस, प्रिंटर. क्या आहे, प्रिंटर. तर प्रिंटर काय काम करतं, विच प्रोड्यूस हार्ड कॉपी आउटपुट ऑन डिफरंट टाइप ऑफ पेपर. जे काही तुम्ही इंस्ट्रक्शन, जर तुम्हाला पेपरवर प्रिंट करायचं असेल, त्याची हार्ड कॉपी घ्यायची असेल, हार्ड कॉपी आणि पेपरवर प्रिंट करून घ्यायचं असेल, तर ते काम कोण करतं, प्रिंटर करतं. त्याच्यानंतर काय, सीडी. सीडी सगळ्यांना माहिती आहे, त्याचा फुल फॉर्म काय सीडीचा, कॉम्पॅक्ट डिस्क. काय, कॉम्पॅक्ट डिस्क. इट इज अ स्मॉल प्लास्टिक डिस्क विथ स्टोअर कम्प्युटर डेटा और म्युझिक. आणि हे काय आहे, एक छोटासा प्लास्टिकचा डिस्क आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो, डेटा आणि म्युझिक. जे काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल, नाही तर म्युझिक वगैरे पाहिजे असेल, तर ते आपण सीडी मध्ये स्टोर करू शकतो. तो ये क्या है, एक स्मॉल प्लास्टिक का डिस्क है जिसमें हम लोग कंप्यूटर का डेटा और म्यूजिक स्टोर कर सकते हैं. ओके, उसके बाद है स्पीकर. तो स्पीकर इट इज ऑल्सो प्रोड्यूस सॉफ्ट कॉपी आउटपुट इन द फॉर्म ऑफ साउंड. तो ये हम लोगों को आउटपुट देता है, पर किसके फॉर्म में देता है, साउंड के फॉर्म में. किसके फॉर्म में देता है, साउंड के फॉर्म में. तो जैसे आप लोग बोलते हैं प्ले दिस सॉन्ग, तो आपको आउटपुट मिळता है. तो सॉन्ग हे होतं ना, प्ले होतं ना, तर प्ले झालं की जो आवाज येतो, साऊंड, ते काय झालं, आउटपुट झालं. मग ते कुठून मिळतं आपल्याला, स्पीकर मधून मिळतं. आप लोग जब प्ले डैश डैश सॉन्ग ऐसे प्ले कौन सा भी सॉन्ग प्ले करते हो, और जो प्ले करने के बाद आपको सॉन्ग प्ले होता है, तो वो जो रिजल्ट मिल रहा है, आप लोगों ने इंस्ट्रक्शन दिया प्ले द सॉन्ग, और जो इंस्ट्रक्शन मिल रहा है, गाना स्टार्ट हो गया, तो ये गाना किससे सुनाई देता है, स्पीकर से. तो ये क्या है, स्पीकर आउटपुट डिवाइस है. और उसके बाद है फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क यानी ये भी क्या काम करता है, कंप्यूटर डेटा और कंप्यूटर डेटा, जो भी कंप्यूटर डेटा वगैरह होगा वो क्या करता है, स्टोर करने का काम कौन करता है, फ्लॉपी डिस्क. तो आप लोगों को समझ में आया कौन से आउटपुट डिवाइस है, कौन से इनपुट डिवाइस है, सब लोगों को समझ में आया. आउटपुट डिवाइस यानी क्या, इनपुट डिवाइस यानी क्या. ओके, अब नेक्स्ट पार्ट देखते हैं हम लोग.
अब मुझे बताइए, चलिए यूजेस ऑफ कंप्यूटर, अब हम लोग देखते हैं यूजेस ऑफ कंप्यूटर। तो चलिए मुझे कौन बताएगा यूजेस क्या होते हैं कंप्यूटर के? चलिए कोण सांगणार मला कम्प्युटरचे युजेस कुठले कुठले असतात? साहिल सांग, काय यूज असतं कम्प्युटरचा? कुठे कुठे यूज होता कम्प्युटर? साहिल? ओके, इन मीटिंग्स। और किसको आता है? अजून कोणाला येतं? ओके, तर मी सांगते युजेस ऑफ कंप्यूटर। तर फर्स्ट यूज काय आहे? कम्युनिकेटिंग विथ अदर पीपल। आप लोग जो कम्युनिकेट कर रहे हैं, एक दूसरे से कम्युनिकेट करना है, जो आप लोग वीडियो कॉल, ये जो वीडियो गूगल मीट ये सब चल रहा है, वो किस पर चल रहा है? कंप्यूटर के थ्रू हम लोग कर सकते। तो एक दूसरे से बातें करने के लिए हम लोग क्या करते हैं? कंप्यूटर का यूज कर सकते। एक दुसऱ्यांसोबत बोलायला, एक दुसऱ्यांसोबत चॅटिंग वगैरे करायला आपण कंप्यूटरचा यूज करतो। नेक्स्ट, फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, डेटाबेस, प्रेझेंटेशन। हे जे मी प्रेझेंटेशन बनवलंय, जे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे बनवता, स्प्रेडशीट्स वगैरे बनवता, डेटाबेस वगैरे जे स्टोअर करता, ते कसं होतं? कशाच्या यूजनी होतं? कंप्यूटरच्या यूजने। जो आप लोग डॉक्यूमेंट, स्प्रेडशीट, डेटाबेस, प्रेजेंटेशन जो आप लोग सब बनाते हैं, वो किसके थ्रू बनाते हो? कंप्यूटर के यूज करके। उसके बाद है लुकिंग फॉर इंफॉर्मेशन ऑन द इंटरनेट। हाँ, तो जो भी इंफॉर्मेशन आप लोगों को चाहिए, जैसे हम लोगों ने अभी तक जो हम लोगों को इंस्ट्रक्शन गूगल पे, जो इंस्ट्रक्शन हम लोगों को सर्च करना है, वो हम लोग किस पर सर्च करते हैं? गूगल क्रोम में सर्च करते हो ना। तो ये जो इंटरनेट के थ्रू हमको जो इंफॉर्मेशन चाहिए वो देने का काम कौन करता है? कंप्यूटर करता है। जे आपल्याला जे पण इंफॉर्मेशन पाहिजे ते इंटरनेटच्या थ्रू द्यायचं काम कोण करतं आपल्याला? कंप्यूटर करतं। देखिए सॉल्व मैथमेटिक्स, मैंने पहले ही बताया, सॉल्व मैथमेटिक्स ये भी सॉल्व, जो मैथमेटिक्स है वो सॉल्व करने के लिए हम लोग किसका यूज करते? कंप्यूटर का यूज करते। उसके बाद है फॉर वेदर फोरकास्टिंग। फॉर वेदर फोरकास्टिंग यानी आप लोगों को वेदर के बारे में जो भी इंफॉर्मेशन चाहिए, वो इंफॉर्मेशन हम लोगों को कंप्यूटर से मिल सकती है। जे काही तुम्हाला हवामानाचं जे काही इन्फॉर्मेशन, वेदरचं इन्फॉर्मेशन जे काही पाहिजे असेल ते कंप्यूटरचा यूज करून तुम्हाला मिळू शकते। जैसे तुम्हें न्यूज वगैरह सुद्धा कंप्यूटरवर बघू शकता। आप लोग न्यूज वगैरह भी कंप्यूटर पे देख सकते हो। तो कंप्यूटर्स आर यूज इन बैंक्स, हॉस्पिटल, एजुकेशन फील्ड एंड ऑफिसेज। तो ये कंप्यूटर से कहाँ कहाँ पे यूज होता है? बैंक्स में आप लोगों ने देखा होगा, सब बैंक में जो काम करते हैं सबके आगे तो कंप्यूटर होता ही होता है। तर जे बँक मध्ये काम करतात त्यांच्या ते सुद्धा कंप्यूटरचा यूज करतात। हॉस्पिटल, हॉस्पिटल में जो आप रिसेप्शन पर लड़की बेटी रहती है, कोई भी बेटा रहता है ना रिसेप्शन वर, जे कोणी एंट्री वगैरे करून घेतात, म्हणजे तो डेटाबेस स्टोअर करते ती, म्हणजे ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना भेटायचंय कुठल्या कुठल्या डॉक्टरला, तर ते सुद्धा कंप्यूटरच्या मदतीने ती डेटाबेस स्टोअर करते। तर हॉस्पिटलमध्ये बी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कंप्यूटरचा यूज होतो। एज्युकेशन फील्ड, एज्युकेशन फील्डमध्ये कसं, जसं आता आपणच जे क्लास घेतोय गुगल मीटिंगवर, तर हे एज्युकेशन फील्डच झालंय ना, जे तुम्ही शिकताय त्याच्यातून एजुकेशन घेताय। तो ऐसे एजुकेशन फील्ड में भी कंप्यूटर का यूज हो रहा है लैपटॉप में से। वैसे आप लोग जो फॉर्म वगैरह भरते हो, एप्लीकेशन फॉर्म, कौन से भी एप्लीकेशन फॉर्म या कौन सा भी गूगल फॉर्म भी आप लोग जो भरते हो क्लास खत्म होने के बाद, तो इसका ये भी किससे भरते हो? कंप्यूटर से ही। इसमें भी कंप्यूटर का ही यूज होता है। और ऑफिसेस, जे काही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री, फॅक्टरी वगैरे असतात, तिथे पण कंप्यूटरचा हा यूज होतो। कळालं सगळ्यांना यूजेस ऑफ कंप्यूटर? सब लोगों को समझ में आया? यस, कंप्यूटर लॅब, यस, व्हेरी गुड। तर सगळ्यांना कळालं कुठे कुठे यूज होतं?
ओके, तर आता आपण एक नेक्स्ट पार्ट घेऊया. नेक्स्ट पार्ट आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता आपण सगळं बघितलं की डिव्हाइसेस, इनपुट, आउटपुट, युजेस पण बघितले. आता हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय ते आपण बघूया. आप लोगों ने सुना होगा ना ये वर्ड कभी पहिले, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ऐकलंय कोणी? ऐकलं असेल तुम्ही खूप वेळा हार्डवेअर, सॉफ्टवेअर. असं तुम्ही बोलतो ना, हा हा सॉफ्टवेअर पाहिजे लॅपटॉप मध्ये, हा हा मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर घ्या, असं तुम्ही बोलले असेल कधी. आप लोग बोलते होगे कभी कभी, ये सॉफ्टवेयर आप लोग यूज कीजिए. हार्डवेयर, हा हार्डवेयर त्या हा हार्डवेयर यूज करा, ऐसे आप लोग ने बोला होगा ना. तुम्ही बोलत असाल असं हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ऐकलंय का तुम्ही हा वर्ड? यस, आप लोगों ने सुना होगा ये वर्ड. तो आप लोगों को इसका मीनिंग पता है, हार्डवेयर या सॉफ्टवेयर? आप लोग बोलते हैं हार्डवेयर और सॉफ्टवेयर, ये सॉफ्टवेयर डाउनलोड कीजिए, ये हार्डवेअर उसमें डालिए, हा सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करा आणि हार्डवेअर त्या तिथे यूज करा. पण तुम्हाला याचं मिनिंग माहित नाही. तर आपण आज बघूया म्हणजे हार्डवेअर नक्की तुम्ही जे बोलता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे तुम्ही बोलताय त्याचं मिनिंग काय, ऍक्च्युअल मध्ये काय मिनिंग आहे इन कम्प्युटर लँग्वेज मध्ये त्याची काय मिनिंग आहे ते आपण बघूया. ओके, तो देखिए पहले क्या देखते हैं, हार्डवेयर देखते हैं. तो हार्डवेयर क्या है? The term hardware refers to electromechanical device that makes up computer. तो ये हार्डवेयर एक टर्म है, एक वर्ड है. वो क्या है, क्या रिफर करता है वो, इसका मतलब क्या है? इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस दॅट मेक्स अ कम्प्युटर. तर हे एक डिव्हाइस आहे. हार्डवेअर मध्ये काय असतं, डिव्हाइस असतात म्हणजे जे आपल्याला दिसतात, म्हणजे कम्प्युटरचे जे पार्ट्स वगैरे असतात, फिजिकल पार्ट्स, ज्याच्यामुळे आपला जे डेटा आहे तो प्रोसेस होतो. जसं तुम्ही कीबोर्ड, ते तुम्ही इनपुट देताय कम्प्युटरला, तर तो कीबोर्ड आहे तो काय, हार्डवेअर आहे. काय, हार्डवेअर आहे, कारण तो एक डिव्हाइस है, तो आपल्याला दिसतोय, त्याच्याने तुम्ही इनपुट देताय. जो कीबोर्ड है वो आप लोगों को दिख रहा है, उसका इनपुट, आप लोग उससे इनपुट दे रहे हो, वो एक डिवाइस है. तो और उससे भी क्या, कीबोर्ड कीबोर्ड से आप लोगों का कंप्यूटर भी क्या होता है, तैयार होता है ना. कंप्यूटर का पार्ट ही है ना, मॉनिटर, कीबोर्ड, ये सब कंप्यूटर के पार्ट आहे. तर हार्डवेअर म्हणजे काय, जे डिव्हाइस असतात त्याच्यामुळे कम्प्युटर काय होतं, तयार होतो. आणि ज्याच्यामुळे आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो आणि त्याच्यावर कम्प्युटरवर डेटा प्रोसेस करू शकतो. तो हार्डवेयर मीन्स जो आप लोगों को जो पार्ट्स होते हैं कंप्यूटर के वो दिखते हैं, जैसे आप लोग कीबोर्ड, माउस, ये सब क्या है, हार्डवेयर है. क्या है, हार्डवेयर डिवाइस है. The computer hardware consists of interconnected electronic devices that we can use to control computer operation, input and output. तो देखिए वही मैंने बताया, इसमें क्या होते हैं, इंटरकनेक्टेड इलेक्ट्रॉनिक डिवाइस होते हैं. जैसे जो माउस है आपके मॉनिटर से कनेक्ट होता है, तो ये क्या हो गया, एक हार्डवेअर हो गया. क्या हार्डवेअर हो गया, कीबोर्ड हा हार्डवेअर झाला. तसंच माउस सुद्धा हा एक हार्डवेअर झालाय. जसं ते प्लग, जे मॉनिटरची जी वायर आहे, प्लग आपण स्विच मध्ये, ते सुद्धा एक हार्डवेअर आहे. ती वायर इलेक्ट्रो वायर्स आहेत, इलेक्ट्रिकल वायर्स, ते सुद्धा एक काय झालंय, हार्डवेअर झालंय. तर समजलं सगळ्यांना हार्डवेअर, इट इज अ फिजिकल पार्ट्स कम्प्युटर दॅट कॉज प्रोसेसिंग ऑफ डेटा. तर हार्डवेअर काय आहेत, हे फिजिकल पार्ट्स असतात कम्प्युटरचे, त्याच्यानी कम्प्युटरवर काय होतं, डेटाचं प्रोसेसिंग होतं, डेटाचं ऑपरेशन होतं. जे काय इन्स्ट्रक्शन तुम्ही देता ते त्याच्यावर काय होतं, ऑपरेशन होतं. वी कैन सी एंड टच द हार्डवेयर. हम लोग जो हार्डवेयर है उसको देख भी सकते हैं और टच भी कर सकते हैं. जैसे कीबोर्ड, माउस ये सब है, इसको हम लोग देख सकते हैं और टच भी कर सकते हैं. इफ हार्डवेयर इज डैमेज, इट इज रिप्लेस विथ न्यू वन. तो आप लोगों का हार्डवेयर खराब हो गया, डैमेज हो गया, आप लोग उसका रिप्लेस भी कर सकते हो. आपका कीबोर्ड वगैरह यहाँ खराब हो गया, आप लोग क्या बोल सकते हो,
की दुसरा ले आते हो ना, जर तुमचा कीबोर्ड वगैरे खराब झाला तर तुम्ही त्याला रिप्लेस करता, दुसरा घेऊन येता. तर आपण हार्डवेअर हे रिप्लेस करू शकतो. आणि इट इज मॅन्युफॅक्चर, आणि हे बनवलेले असतात. मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवलेले असतात. तर सगळ्यांना कळालं हार्डवेअर. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय? कीबोर्ड, माऊस, सीपीयू, हार्ड डिस्क. हे सगळे आपल्याला दिसतात ना, कीबोर्ड, माऊस, तर हे सगळे काय आहेत? हार्डवेअर आहेत. कळालं सगळ्यांना हार्डवेअर? सब लोगों को समझ में आया हार्डवेयर क्या होता है? अब भी समझ में आया हार्डवेयर? आप लोग बोलते थे हार्डवेयर, ये हार्डवेयर मीन्स जो पार्ट, कौन से भी मशीन का एक पार्ट जो आप लोगों को दिख रहा है, जो आप लोगों को दिख रहा है वो पार्ट, डिवाइस, उसको क्या कहते हैं? हार्डवेयर कहते हैं. और वैसे सॉफ्टवेयर, सॉफ्टवेयर यानी सॉफ्टवेयर म्हणजे काय? सॉफ्टवेयर इज अ सेट ऑफ इंस्ट्रक्शन दॅट टेल्स अ कम्प्युटर एक्झॅक्टली व्हॉट टू डू. तर सॉफ्टवेअर काय? हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं, जे आपण इन्स्ट्रक्शन देतो याला, कम्प्युटरला. त्याचे इन्स्ट्रक्शन असतात ते सगळे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स द कम्प्युटर एक्झॅक्टली व्हॉट टू डू. तर हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं, ते काय असतं? सॉफ्टवेअर असतं. आता तुम्ही आता MS ऑफिस ओपन केलं आणि तुम्हाला आता एखादी डॉक्युमेंट बनवायची. आप लोगों ने MS ऑफिस ओपन किया और आप लोगों को एक न्यू डॉक्यूमेंट ओपन करनी है, तो आप लोग क्या इंस्ट्रक्शन दोगे? फाइल में जाओगे, न्यू पर क्लिक करोगे. तुम्ही फाइल मध्ये जाणार, न्यू वर क्लिक करणार. तर हे इन्स्ट्रक्शन तुम्ही देताय, तर ते काय झालंय? ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? सॉफ्टवेअर. हे तुम्ही काय इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतायत कम्प्युटरमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये, कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जे तुम्ही परफॉर्म करताय. फाइल मेनू मध्ये गेले, फाइल मेनू पर जाओ, न्यू पर क्लिक करो, तो आपका न्यू डॉक्यूमेंट आ गया. तो ये क्या है? सॉफ्टवेयर है. ये जो इंस्ट्रक्शन आप लोग दे रहे हो कम्प्युटर को, उसके लँग्वेज में, त्याच्या लँग्वेज मध्ये जे तुम्ही त्याला हे इन्स्ट्रक्शन देताय, त्याला काय बोलतात? सॉफ्टवेअर. तर हा MS ऑफिस आहे, त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतोय, तर ते काय झालं? एक सॉफ्टवेअर झालं. MS ऑफिस काय? हा एक सॉफ्टवेअर आहे. The software instructions are programmed in a computer language, translated into the machine language and executed by the computer. तो ये सॉफ्टवेयर क्या करता है? जो हम लोग इंस्ट्रक्शन देते हैं कंप्यूटर को, वो उसके लैंग्वेज में उसको कन्वर्ट करता है. जो हम लोग प्रोग्राम कंप्यूटर को देते, जो हम लोग इंस्ट्रक्शन देते कंप्यूटर को कि फाइल में जाओ और न्यू डॉक्यूमेंट ओपन करो, तो ये जो इंस्ट्रक्शन देता है वो सॉफ्टवेयर में क्या होता है? उसका ट्रांसलेट होता है, जो कंप्यूटर को समझ में आएगा वैसे लैंग्वेज में वो उसका ट्रांसलेट होता है, और बाद में हम लोगों को उसका आउटपुट मिळतं. ओके. तर आता तुम्ही एवढ्या वेळ आपण बघितलं, जे आपण काही इन्स्ट्रक्शन देतो ते कम्प्युटरला, कम्प्युटर आपल्याला त्याचा आउटपुट देतोय, पण ते कम्प्युटरला कळतंय कसं की आपण जे इन्स्ट्रक्शन देतोय? काहीतरी असेल ना. तर पहिले काय? हे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प करतंय. जे तुम्ही इन्स्ट्रक्शन देता, तो सॉफ्टवेअर काय करतो? ते कम्प्युटरला कळेल तसं ते लँग्वेज मध्ये तो त्याला कन्वर्ट करतो, जे आपले इन्स्ट्रक्शन आहे त्याला कन्वर्ट करतं, आणि मग आपल्याला त्याचं काय? रिझल्ट भेटतं. तर software instructions are programmed in a computer language, translated into machine language and executed by the computer. एग्जाम्पल्स देखिए कौन से सॉफ्टवेयर का? MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, फोटोशॉप, MySQL. तर कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? MS वर्ड हा एक सॉफ्टवेअर आहे. एक्सेल पण एक सॉफ्टवेअर आहे. पॉवर पॉइंट जे आपण प्रेझेंटेशन तयार करतो ते सुद्धा एक काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे. MySQL जिथे डेटाबेस आपण क्रिएट करतो, हे सुद्धा काय? एक सॉफ्टवेअर आहे. तर कळालं सगळ्यांना सॉफ्टवेअर काय? इसके वजह से आप लोग बोलते हैं कि इस मोबाइल में ये सॉफ्टवेयर आप लोग डाउनलोड कीजिए, क्योंकि उसकी वजह से आपका कुछ काम हो नहीं सकता है. सगळ्यांना समजलं सॉफ्टवेअर काय आहे? ओके. तो चलिए, आप लोगों को समझ में आया ये सब जो लोगों ने पढ़ा? क्या क्या पढ़ा हम लोगों ने? पहले ब्लॉक डायग्राम देखा हम लोगों ने,
कंप्यूटर का। उसके बाद क्या देखा? क्या देखा हम लोगों ने? ओके, डिवाइसेस देखे, डिवाइस के इनपुट आउटपुट डिवाइसेस देखे, वेरी गुड। और बाद में क्या देखा? हार्डवेयर सॉफ्टवेयर, यस। तो आप लोगों को अब समझ में आया क्या हार्डवेयर होता है, क्या सॉफ्टवेयर होता है? हार्डवेयर यानी आप लोगों को दिखाई देता है, जो भी वायर वगैरह होगा, कोई भी कंपोनेंट्स, उसको क्या बोलते हैं? हार्डवेयर बोलते हैं, जे आपल्याला दिसतं त्याला काय बोलतो? हार्डवेयर बोलतो। आणि सॉफ्टवेयर म्हणजे जे आपल्याला दिसत नाही। इट इज डेवलप, सॉफ्टवेयर क्या होता है? डेवलप होता है, ऑलरेडी डेवलप किया हुआ होता है सॉफ्टवेयर। क्या होता है? डेवलप किया होता है। जैसे MS ऑफिस, पहले से ही ये ना MS ऑफिस का प्रोग्राम सॉफ्टवेयर, इसलिए ये डेवलप किया होता है। और वी कैन सी also use the software but cannot actually touch them। देखिए सॉफ्टवेयर का क्या होता है, हम लोग देख सकते हैं और यूज भी कर सकते हैं, पर उसको टच नहीं कर सकते। क्या नहीं कर सकते? टच नहीं कर सकते। पर हार्डवेयर का क्या था, हम लोग सी भी कर सकते थे और टच भी कर सकते थे, पर सॉफ्टवेयर को हम लोग टच नहीं कर सकते। ओके, तो सगळ्यांना कळालं? ओके, बाकीचा पार्ट अपन, जो बाकी का पार्ट है, जो हम लोग नेक्स्ट पार्ट में लेंगे। ओके, सब लोगों को समझ में आया? बेसिक इंफॉर्मेशन, कंप्यूटर को क्या क्या डिवाइस लगते हैं, और जो डिवाइस लगते हैं उसके भी दो पार्ट्स होते हैं, कैसे? ओके। ओके, तो अब हम यहाँ पे ही रुकते हैं, हमारे क्लास का टाइम भी हो चुका है। बाय एवरीवन। Bye, teacher. बाय बाय Bye, bye, ma'am. बाय Bye, teacher. बाय Bye, miss. बाय। क्लास लेफ्ट करायचा आहे पटकन। प्रेरणा भोपी, कोणीही क्लासमध्ये राहायचं नाहीये। क्लास लेफ्ट करा। प्रेरणा भोपी कोण आहेत?